29 डिसेंबर 2019 साली जयसिंगपूर कोल्हापूर मार्गावरील चिपरी गावच्या हद्दीत असलेल्या स्टार पेट्रोल पंपाजवळ चकदेवडा शेजारी बहिणीची छेड का काढलास हा जाब विचारण्यासाठी गेलेल्या भावावर व मामावर चाकूने वार करून हल्ला करण्यात आला होता। यामध्ये संबंधित पीडित तरुणी सानिया नदाफ हिचा मामा अमीर नदाफ याच्यावर संशयित आरोपी कृष्णा रमेश भोजने राहणार जयसिंगपूर 17 व 18व्या गल्लीच्या बोळात याने पोटावर, छातीवर, हातावर गंभीर वार करून खून केला होता। तसेच मारहाणीत पीडित तरुणी सानिया हिचा भाऊ अजहर नदाफ हाही जखमी झाला होता। या प्रकरणी जयसिंगपूर पोलिसांमध्ये संशयित आरोपी कृष्णा भोजने याच्यावर एकाचा खून व एकावर गंभीर हल्ला करून जखमी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता। अतिरिक्त जिल्हा व अप्पर सत्र न्यायालय जयसिंगपूर येथे संशयित आरोपीच्या विरोधात दोषारोपपत्र सादर करण्यात आले होते। या प्रकरणी जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील यांनी या गुन्ह्याचा तपास केला होता। तर न्यायालयामध्ये सरकारी वकील व्ही सरदेसाई यांनी युक्तिवाद केला। सदर व्यक्तीतील साक्षीदार व पंच यांच्या झालेल्या साक्षी महत्त्वाकांक्षी ठरल्या व सरकारी वकील व्ही सरदेसाई यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून माननीय अतिरिक्त जिल्हा व अप्पर सत्र न्यायालय न्यायाधीश यांनी संशयित आरोपी कृष्णा रमेश भोजने याला खून प्रकरणी कलम 302 अन्वये 5 वर्ष सश्रम कारावास व 2000 रुपयांचा दंड तसेच कलम 307 अन्वये 1 वर्ष सक्त कारावास आणि 1000 रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे। तसेच दोषारोपपत्र सादर केल्यानंतर न्यायालयात साक्षीदार व पंचांना हजर करण्यासाठी जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार आनंदा कदम यांनी विशेष परिश्रम घेतले। 29 डिसेंबर 2019 रोजी ही घटना घडली होती। आज रोजी जयसिंगपूर येथील अप्पर सत्र न्यायालयाने संशयित आरोपी कृष्णा भोजने यास शिक्षा सुनावली आहे। SK न्यूज सुरेश कांबळे, जयसिंगपूर।